हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात तुमचं माझं आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे डू यू नो. तर आज आपण पाहणार आहोत धीस, दॅट, दिस आणि दोज हे कुठे, कधी आणि कसे वापरावेत. चला तर मग सुरू करूया. जर समजा एखादं ऑब्जेक्ट किंवा एखादी थिंग ही सिंग्युलर फॉर्म मध्ये असणार, म्हणजेच एकवचनी असणार आणि ती आपल्यापासून जवळ असणार, तर तिथे आपण दीजचा वापर करणार. आणि एखादी थिंग किंवा ऑब्जेक्ट आपल्यापासून दूर असणार, तर तिथे आपण दॅटचा वापर करणार. पण जर समजा एखादं ऑब्जेक्ट किंवा एखादी थिंग ही प्युरल फॉर्म मध्ये असणार, म्हणजेच बहुवचनी असणार आणि ती आपल्यापासून जवळ असणार, तर तिथे आपण वापरणार आहोत दीज. आणि एखादी थिंग किंवा ऑब्जेक्ट हे प्युरल फॉर्म मध्ये असून सुद्धा आपल्यापासून दूर असणार, तर तिथे आपण दोजचा वापर करतो. वचन मॅटर करते. काही एक्झाम्पल पाहूया, त्याने तुम्हाला कळेल. एक बॉय आहे, त्याच्या अगदीच जवळ एक कार उभी आहे, म्हणून तिथे दीज कार असं आहे. आणि एक बॉय आहे, त्याच्या काही अंतरावर म्हणजे त्याच्यापासून दूर एक कार उभी आहे, म्हणून तिथे येणार दॅट कार. एक बॉय आहे, त्याच्या जवळच कार उभी आहे, पण ती कार एक नसून ती प्युरल फॉर्म मध्ये आहे, म्हणजेच की एक पेक्षा जास्त, म्हणजेच बहुवचनी आहे, म्हणून तिथे दीज लागणार आणि कारला एस लागणार, कारण कार्स असणार आहेत म्हणून. आणि एक बॉय आहे, त्याच्यापासूनच काही अंतरावर दोन कार उभ्या आहेत आणि प्युरल फॉर्म मध्येच आहेत त्या, म्हणून तिथे दोज कार्स लागणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय बाय.